नमस्कार, न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनी, धोनीची 7 नंबरची जर्सी बीसीसीआय कडून निवृत्त करण्यात आली। पण जर्सी निवृत्त करणं म्हणजे नेमकं काय? यापूर्वी असा मान कोणाला मिळाला होता? खेळाडूंच्या जर्सीवर नंबर टाकण्यास कधीपासून सुरुवात झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये टीम इंडियाला नव्या उंचीवरती पोहोचवलं। मैं पल दो पल का शायर हूं असं म्हणत धोनीनं 3 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली। अशातच आता बीसीसीआयनं भारताला 2 वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार धोनीच्या समर्थनार्थ मोठी घोषणा केली आहे। खेळ कोणताही असो, जर्सीमुळे त्या संघाला वेगळी ओळख मिळालेली असते। ती जर्सी घालून खेळणारे खेळाडू स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतातच, त्यासोबतच संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा मानस असतो। यात यशस्वी ठरणारे खेळाडू त्या खेळाच्या इतिहासात स्वतःचे अढळ असं स्थान निर्माण करतात। शिवाय त्यांच्या जर्सीच्या मागे असलेला नंबरही अजरामर होतो। भारतीय क्रिकेटमध्ये 7 नंबर म्हटलं की कोणत्याही चाहत्याला धोनीचीच आठवण होते। त्यामुळेच बीसीसीआयनं त्याचा गौरव केलाय। पण एखाद्या खेळाडूची जर्सी निवृत्त केली जाते म्हणजे नक्की काय होतं ते आधी पाहूयात। काही खेळांमध्ये एखाद्या नंबरला विशेष महत्त्व प्राप्त असतं। फुटबॉलमध्ये कितीही नंबरच्या जर्सी खेळाडू वापरला जाऊ शकतो, तरी या खेळामध्ये 10 नंबर हा बहुतांश वेळा संघातील प्रमुख खेळाडूलाच मिळतो। फुटबॉल सम्राट पेले, त्यानंतर मेसी अशा प्रमुख खेळाडूंचा हाच नंबर आहे। पण क्रिकेटमध्ये खेळाडूनुसार असा नंबर लोकप्रिय झाला नव्हता। अन्य खेळांमध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जर्सीलाही निवृत्त केलं जातं। अगदी तसंच बीसीसीआयनं धोनीच्या 7 नंबरच्या बाबतीत अधिकृत घोषणा केली। जर्सी निवृत्त होणं म्हणजेच तो नंबर आता कोणत्याही क्रिकेटरला वापरता येणार नाही। जर्सी क्रमांक निवृत्त करणं ही अमेरिका आणि युरोपमधून आलेली प्रथा आहे। याआधी 2017 मध्ये सचिन तेंडुलकरचा 10 नंबर शार्दुल ठाकूरनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्ये वापरला होता। पण सोशल मीडियावरती खूप ट्रोल झाल्यानंतर त्यानं आपला जर्सी नंबर बदलून घेतला आणि बीसीसीआयनंही जाहीर केलं की आता 10 नंबर अन्य कोणालाही मिळणार नाही। जर्सी निवृत्त होते म्हणजे नेमकं काय हे तर आपण जाणून घेतलं, पण क्रिकेटमध्ये जर्सीवर नंबर घालण्यासाठी काय नियम आहेत तेही आता पाहूयात। क्रिकेटपटूंनी कोणता नंबर घ्यावा याला बंधन नाही। आयसीसी कुठल्याही खेळाडूंचा नंबर फिक्स करत नाही, तो निर्णय पूर्णतः खेळाडूंचा असतो। फक्त त्याच्या वापराबद्दल आयसीसीनं काही नियम अटी लागू करून दिल्यात। त्यानुसार नंबर वापरण्यासाठी आयसीसीनं पाठीचा भाग निश्चित केलाय आणि त्यासाठी 12.9 सेंटीमीटर इतकी उंची ठरवली आहे। खेळाडूंनी अमुक एक नंबर घ्यावं असंही बंधन नाही, पण हा नंबर 1 ते 100 मधीलच असावा असा नियम आहे। खेळाडूंच्या जर्सी नंबरची पद्धत ही हळूहळू खेळ आणि खेळाडू फेमस होऊ लागल्यानंतर वाढू लागली। यामुळे मैदानाबाहेर बसलेल्या चाहत्यांना किंवा कॉमेंट्री करणाऱ्याला त्या क्रमांकावरून खेळाडू ओळखणं अगदी सोपं होतं। तर मी असं गृहीत धरते की तुम्हाला या व्हिडिओमधून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।